हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर हे पाहू शकता सर्व काही पसारा आवरायचा आहे, कारण आताच मी गावावरून आलेले आहे आणि गावावरून आल्यामुळे सगळ्या घरामध्ये पसाराच पसारा होता आणि रात्रीच आल्यामुळे सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून जे स्टार्ट केलं तर प्रथम बाथरूम स्वच्छ करून घेतलं आणि नंतर अंघोळ वगैरे केली आणि नंतर आले किचनमध्ये. तर किचनमध्ये आणि आल्यावरच तेव्हा थोडीशी साफसफाई मुलांनी केली होती, पण त्यांचं म्हणजे ते कसं मुलांना एवढं स्वच्छ आवरता येत नाही, म्हणून मग मी अंघोळ केली आणि लगेच लागले म्हणजे चहा वगैरे केला आणि लगेच नाश्ता करायला घेतला. नाश्ता वगैरे केला आणि नंतर म्हटलं आता प्रथम देवपूजा करून घ्यावी आणि नंतर बाकीचं काम आवरावं. तर अशा प्रकारे मी रूटीन सुरू केलं, कारण खूप दिवस झालं मी गावीच होते आणि गावी असल्यामुळे मला म्हणजे सर्व हे असंच अस्वस्थ पडलं होतं आणि तुमच्याशीही मी व्हिडिओ शेअर करू शकले नाही, कारण की अशी दुःखद घटना झाली होती आणि त्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करू शकले नाही आणि खूप मला असं अस्वस्थ वाटत होतं, कारण मी व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही आणि जे अगोदर मी एडिटिंग केले होते ते सुद्धा केले नाहीत आणि माझा मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार उद्यापनाचा तो सुद्धा व्हिडिओ राहिला होता आणि जी मी उत्तर पूजा केली होती शुक्रवारी तो सुद्धा माझा व्हिडिओ राहिला होता. म्हणजे मी शूट करून ठेवलं होतं, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच मी माहेरी गेले होते, कारण माझं वोटिंग होतं आणि त्या वोटिंगसाठी गेले आणि मला वाटलं मी रिटर्न लवकर येईन, त्यामुळे असंच काम जास्त होतं. परंतु तिथे गेल्याच्या नंतरच कळालं की तुमच्याकडे असं दुःखद घटना झालेली आहे, म्हणून मला माहेरवरूनच तसंच आम्ही संभाजीनगरला गेलो आणि म्हणजे आमच्या इकडे असं आहे की 15 दिवस म्हणजे भावकीकडेच राहावं लागतं आणि तिथेच जाऊन येऊन असं म्हणजे स्वयंपाक वगैरे करावं लागतो आणि त्यामुळे माझं काही तुमच्यापर्यंत मला माझे व्हिडिओ पोस्ट करता आले नाही आणि आत्ता परत तसं होणार नाही, कारण मी परिपूर्ण प्रयत्न करेन की माझे डेली व्हिडिओ येतील आणि मला खूप असं म्हणजे अस्वस्थ वाटत होतं, परंतु काहीतरी अडचणी असल्या तर होतंच, परंतु आता तसं करणार नाही. तर मग चला आता खूप सारं काम आहे आपल्याला आणि कसं झालं की आता संक्रांतसुद्धा केली नाही, कारण सासूबाई एक्सपायर झाल्या 2-4 आणि सुतक फिटलं आणि लगेच परत एक आजोबा म्हणजे आजोबा एक्सपायर झाले आणि आजोबा एक्सपायर तेही आमच्या भावकीतले असल्यामुळे परत आम्हाला सुतक पडलं. म्हणजे तुम्ही बघा जवळजवळ 1 महिना भर सुतकच होतं, थोडेफार दिवस म्हणजे 20-25 दिवस आणि त्यामुळे सर्व काम तसंच आणि एकदम म्हणजे सुतक असल्यावर कसं असतं, काहीच नाही, देवपूजा नाही वगैरे नाही, काहीच नसल्यामुळं आणि आमची संक्रांतसुद्धा मिस झालेली आहे. परंतु मी आता संक्रांत जरी नाही केली तरी मी आता हळदी कुंकाचा कार्यक्रम करणार आहे आणि त्यासाठी थोडीशी शॉपिंग वगैरे पण करणार आहे आणि परत आम्हाला 8 दिवसासाठीच आलेल्या आहे आणि 8 दिवसासाठी मला 8 दिवसामध्ये एवढं सारं काम करायचं आहे आणि बोलण्याच्या नादात तुम्ही पाहू शकता ही सुंदर अशी रेमेडी आहे. ती म्हणजे मी 4 लिंब घेतले, ते कट करून त्याचा रस काढून त्याच्यामध्ये भैया पावडर घातलेले आहे आणि दही आणि विम बार लिक्विड हे याचं मिश्रण केलं आणि सुंदर असं रेमेडी तयार केली आणि त्यांनी तुम्ही पाहू शकता हे देव आता कसे झालेले आहे, चांदीचे टाक एकदम असे त्याच्यावर काळसर अशी लेयर आलेली आहे, परंतु आता ते बघा तुम्ही 5 मिनटाच्या आत सर्व ते स्वच्छ होतील आणि जास्त काही मी असं रगडूनसुद्धा करत नाही, थोडंसं नॉर्मल हाताने आणि असं केल्याने फास्ट होतं. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, ही रेमेडी खूप छान आहे आणि असंच
आता मला 8 दिवसामध्ये परत रिटर्न गावाला जायचं आहे. मी 8 दिवसासाठीच आलेले आहे. आता मला तिथे जाऊन हरभरा काढायला आलेला आहे. तेवढा हरभरा काढायचा आहे आणि खूप सारा आवाज येतो आहे खालून, मुलं खेळत आहेत आणि हरभरा काढायचा आहे. आणि हरभरा झाल्याच्या नंतर आमच्या भावकीतीलच एका जाऊबाईच्या मुलाचा म्हणजे याचा कुंकाचा कार्यक्रम आहे. तिकडे कुंकू बोलतात, इकडे साखरपुडा बोलतात. फक्त भाषेत आहे, नाहीतर काही नाही. आणि मग तो कार्यक्रम अटेंड करायचा आहे, त्यामुळे थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची आहे. तर मी आता जाणार आहे तुळशीबागेमध्ये आणि एक साडीसुद्धा घेणार आहे आणि अशीच छोटी मोठी शॉपिंग करणार आहे. तर तुमच्याशी तोही मी व्हिडिओ शेअर करीन. आणि आता खूप दिवसांनी व्हिडिओ आले नाहीत तर मलाही खूप असं वाईट वाटतं आहे आणि त्याच्यामुळे आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. आणि बघा तुम्ही, इतकं काम आणि इतकं हे आता सर्व सुतक काढायचं काम आहे. त्याच्यामुळे सर्व घरातली साफसफाई, आत्ताच गावावरून आले, तिथली साफसफाई केली. आता इथली करायची, इथून परत तिथे जायचं, असंच काम चाललं आहे माझं. जवळजवळ 2 वर्ष झाले हेच रुटीन आहे आणि त्यामुळे खूप सारी धावपळ होती. आणि ह्या धावपळीमुळेच मला म्हणजे एक चॅनल पण ओपन केलं आणि हे परंतु मला तुमचा चांगला असा प्रतिसाद आहे आणि असाच तुमचा मला प्रतिसाद राहू द्या. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि काही चुकलं असेल तर समजूनसुद्धा घ्या, कारण मला असं म्हणजे एक शब्द 2 वेळा येतो माझ्याकडून. मी प्रयत्न करते, एक शब्द 2 वेळा नाही यायला पाहिजे, परंतु मला असं वाटतं की तुम्हाला मी जे सांगते ते समजायला पाहिजे. त्यासाठी माझ्याकडून चुकून असे 2 वेळा शब्द येतो. तर मी तसा प्रयत्न करते की एकच वेळा यावं, परंतु अजून तर काही एखादा शब्द येतोच 2दा. आणि त्यामुळे आता काही चुकलं असेल तर माफीसुद्धा मागते. आणि अशी माझी देवपूजांचं म्हणजे स्वच्छ करायचं कामही चालू आहे आणि खूप सारी घाई गडबड हे सगळं आहे. आणि आता मी तुम्हाला माझं म्हणजे मी म्हणजे भोगीच्या दिवशी माहेरीच होते. म्हणजे तिकडून मी संभाजीनगरहून माहेरी आले आणि माहेरवरून मग पुण्याला आले. त्यामुळे मी भोगीच्या दिवशी तिथेच होते आणि त्यामुळे त्यांचा भोगीचा व्हिडिओसुद्धा मी शूट केलेला आहे खेंगटाचा, तोही मी तुमच्याशी शेअर करीन थोडक्यात असा. आणि तिळगुळ पण बनवलेला आहे, तिळगुळचे लाडू, तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मी असं मम्मीला दिले हे करून आणि त्याच्यामुळे मी ते शूट केलेलं आहे, तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि जी माझी संक्रांतीचं नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकले, परंतु हळदी कुंकू असं स्पेशल असं ठेवणार आहे आणि वाणसुद्धा देणार आहे. काहीतरी वाण घेऊन येईन आता तुळशीबागेमधून आणि मग नंतर हळदी कुंकू ठेवन, कारण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात. आणि आपला वौसा पण आपण म्हणजे वौसावा लागतंच ना, त्यामुळे मग रथसप्तमीच्या वेळेसच घरातल्या देवांना का होईना पण ओवासणार आहे. आणि तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करीन, कारण अगोदरच खूप उशीर झालेला आहे प्रत्येक व्हिडिओला. त्यामुळे आता नक्की मी म्हणजे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडून एक लग्नाचा व्हिडिओसुद्धा मला टाकायचा होता लॉंग, परंतु मी शूट करून ठेवलं होतं, परंतु तो सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही, कारण मी शॉर्ट टाकलेले होते परंतु लॉंग नव्हता केला. आता नक्की तो तर नाही टाकू शकत, कारण मी ते डिलीट केला. आणि आता पण जे शूट केलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. आणि आता इथून पुढे माझे रेग्युलर व्हिडिओ येणारे आहेत, एकसुद्धा मिस करणार नाही. आणि थोडंसं मी व्हिडिओ टाकण्यामध्ये सुद्धा चेंज केलं होतं आणि त्यामुळे सुद्धा मला वाटतं काहीतरी फरक पडला. आणि
तो व्हिडिओ म्हणजे मी आता 12 ते 1:30पर्यंत ह्या वेळेमध्येच माझे व्हिडिओ येतील आणि आठवड्यातून 3 लाँग व्हिडिओ आणि रोज एक शॉर्ट व्हिडिओ असं मी माझं रुटीन आहे. परंतु मध्ये थोड्या दिवस काहीतरी माझं मिसिंग झाल्यामुळे ते राहून गेलं. परंतु आत्ता मी हाच टायमिंग ठेवणार आणि हेच माझं रुटीन ठेवणार आहे. जरी मी म्हटलं रोज रोज आपण लाँग व्हिडिओ नाही शूट करू शकत, कारण रोज म्हणजे शूट करायला खूप वेळ लागतो आणि जे व्हिडिओ करत असतील त्यांना तर माहीतच असेल, कारण व्हिडिओ शूट करायचा आणि नंतर एडिटिंग करायचा नाही तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला खूप सारा असा वेळ जातो. आणि त्यामुळे हे मी म्हणजे आठवड्यातून 3 हे व्हिडिओ फिक्स केलेले आहेत आणि एक रोजचा शॉर्ट व्हिडिओ असं माझं रुटीन आहे. आणि आता पाहू शकता तुम्ही देव किती सुंदर असे छान असे म्हणजे त्यांना स्नान घातलेलं आहे आणि आता ते इतके छान चमक मारतात की बस. कारण देवांना खूप दिवसापासून स्नान नव्हतं आणि त्याच्यामुळं बघा माझी दुर्गा माता एकदम सुंदर अशी दिसायला लागलेली आहे. आणि अशी सुंदर माझी ही छोटीशी देवपूजा आणि हे माझं रुटीन हे मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला सांगा. आणि माझे व्हिडिओ असेच म्हणजे असाच मला तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि आवडल्यास एक लाईक तर नक्कीच करत जा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला म्हणजे करण्यासाठी एकदम असं प्रोत्साहन मिळतं आणि आणखीन दुसरा व्हिडिओ एकदम छान तुमच्यापर्यंत आला पाहिजे हाच मी नेहमी प्रयत्न करत असते. आणि असं काही चुकलं असेल तर ती सुद्धा मला माफ करा. तर चला तर मग आता बघा माझी सुंदर अशी ही देवपूजा आणि सुंदर असं हे देवपूजेचं माझं सर्व साहित्य म्हणजे त्यांचे सगळे वस्त्र वगैरे सर्व बदलले. मंदिर एकदम सुंदर पुसून काढलं, म्हणजे एकदम ओल्या कपड्याने इतकं छान चमकायला लागलं आहे. आज देवांना खूप छान वाटत असेल, मलाच इतकं सुंदर वाटते म्हटलं देवांना तर वाटतच असेल. आणि हे बघा आता आपली लक्ष्मी मैया पण खूप छान सजलेले आहेत आणि सर्व देवांना मी त्यांच्या जागेवर विराजमान केलेलं आहे. आणि छान अशी आरती धूप दीप दाखवून त्यांचं मस्त असं मी पूजा केली. तर हे माझा होता व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पहा तर तुम्ही आता माझी देवपूजा कशी फायनल होणार आहे. आणि या माझ्या स्वामी महाराज पण माझ्या मंदिरामध्ये 2 महिन्यापूर्वीच आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे मला छान अशी मस्त म्हणजे त्यांचं प्रचिती आलेली आहे. आणि मी आता स्वामी सेवेतसुद्धा गेलेली आहे आणि स्वामी महाराजांचीच कृपा आहे. आता श्री स्वामी समर्थ. आणि लड्डू गोपाल पण माझे खूप छान अशी मस्त दिसत आहेत. त्यांना छान असा ड्रेस वेअर केलेला आहे आणि त्यांना कानातले पण खूप छान दिसत आहेत. नवीनच आत्ता त्यांना कानातले केलेले आहेत. आणि हे पाहू शकता साधा सिंपल नैवेद्य ठेवलेला आहे.